आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लग्न ही मुलीच्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट. मुली काय काय स्वप्न रंगवतात, पण आपल्या आयुष्यात काय घडते? इथून निघून जायचं ठरलंय, पण पुढचं इतकं सोपं नसणार आहे. देवा, काय वाढून ठेवलंयस उद्यापासून माझ्या आयुष्यात तुलाच ठाऊक. काय ग, इथं अशी का बसलीयस? काय नाही, असंच. अगं, उद्या लग्न आहे तुझं, अंगाला हळद लागलीये तुझ्या, आणि तू आता इथं अशी बसलीयस. काय झालंय का? तुला काही त्रास होतोय का? नाही. मला माहिती आहे, आमच्या सत्यामुळं आणि मायामुळं तुला खूप त्रास होतोय. मेहंदीच्या दिवशी सुद्धा तुला खूप काही ऐकावं लागलं. त्यांच्या वतीनं मी माफी मागतो तुझी. अहो, काय करताय तुम्ही काका? प्लीज तुम्ही माफी नका मागू. आज सकाळी पण तू रूम मध्ये अडकून पडली होतीस. कुणी बंद केलं होतं का तुला? नाही म्हणजे तुला खरंच काही त्रास आहे का? जर असेल तर तू मला सांगू शकतेस. नाही काका, ते आत्याकडनं चुकून झालं. एक सांगू, तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. अगदी माझ्यासारखंच. आपल्या दोघात एक साम्य आहे. काय आहे माहितीये? आपण आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपल्या माणसांना नाही दुखवू शकत, कारण आपलं त्यांच्याशी भावनिक नातं जुळलेलं असतं. त्यांना याची जाणीवही नसते, पण आपण मात्र नाती जपतो. खरंय ना? खरंय काका. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे एका रंगपेटीसारखं असतं. प्रत्येक रंग असतात त्याच्या आयुष्यात, पण त्यातल्या कुठल्या रंगाने आपल्या आयुष्याचं चित्र सुंदर होईल हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं. नाहीतर एक काळा रंगही असतो आपल्या रंगपेटीत, चित्राचा बेरंग करायला. तुला खरंच सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण अशी उदास राहू नकोस. काय, रडक्या नवरीचं चित्र बरं नाही वाटणार ना? काका, तुमच्याशी बोललं ना की लय बरं वाटतंय बघा. आणि बाकी सगळ्यांचं म्हणाल तर माझं नशीबच तसं. असं अजिबात बोलू नकोस. अगं, नशिबाचं दान केव्हा बदलेल कधीच सांगता येत नाही. कुणास ठाऊक, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात नवे रंग आणि सुंदर काहीतरी घेऊन येईन. आपण नेहमीच चांगला विचार करावा. काका, एक सांगू? सत्याशी माझं किती बी भांडण असलं ना
तरी एका बाबतीत तू लई लकी आहे का त्याच्याकडे तुमच्यासारखे वडील आहेत. मलाही तू वडिलाच्या जागी समज. एक सांगू, पहिल्यापासून मला